नॅशनल अँथम, कृपया सर्वांनी नॅशनल अँथम करताना आपल्या छातीवरती हात ठेवायचा आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्ज्वल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा. जनगण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. मी मनीषजींना विनंती करतो की आपण ही केमिस्ट चॅम्पियन्स लीगची ज्योत घेऊन निघावं आणि आमच्या मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा. ನನ್ನದನಿಗೆ ನಿನ್ನದನಿಯ ಸೇರಿದಂತೆ ನಮ್ಮ ದನಿಯ నా స్వరము నీ స్వరము സംഗമമൈ മനസ്വരങ്ക അവതരിഞ്ചി. എന്റെ സ്വരവും നിങ്ങളുടെ സ്വരവും ഒത്തുചേർന്നു നമ്മുടെ സ്വരമായി. তোমার সুর মোদের সুর সৃষ্টি করু কই সুর. তোমার সুর মোদের সুর সৃষ্টি করু কই সুর. সৃষ্টি হোক ওই কোতান. तुम मोर स्वरर मिलन सृष्टि करी चालू ऐक्यतान. मळे सूर जो तारो मारो बने आपणो सूर निराळो. तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा. सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले. बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के ओ मिले सुर मेरा तुम्हारा. मिले तुम्हारा ओ सुर बने हमारा. आपण अलाइन केलेलं आहे त्यांना
घेऊन आपण सगळ्यांनी पुढे यायचंय. हा CCLचा ध्वज आणि हा प्रत्येक टीमचा ध्वज, जी त्यांची ताकद आहे, जी त्यांची ओळख आहे, त्या बरोबरीनं आपण सगळ्यांनी पुढे यायचंय. नगरकर क्रीडा रसिकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की हा नवीन प्रयोग आपल्याला कसा वाटला. जर आवडला असेल तर आपल्या टाळ्यांचा गजर मला ऐकायला येईल. याचं कारण असं की हे पहिल्यांदा आपण करण्याचा प्रयत्न केला आणि मी जसं मगाशी म्हणालो की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातूनच कोणती तरी गोष्ट घडत असते. कोणी एकटा दुकटा माणूस हे कधीच काही करू शकत नसतो आणि याच उद्देशानं आम्ही ही क्रीडा ज्योत आपल्या सगळ्यांसमोर इथे प्रज्वलित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सर्व टीम्स आमच्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी पुढे यायचंय विथ युअर फ्लॅग्स. मी विनंती करतो आमच्या पोलीस बँडला की जोरदार त्यांच्यासाठी आपण काहीतरी इथे वाजवायचंय आणि त्यांना पण एनर्जाइज करायचंय. दहा टीम्स या CCL मध्ये सहभागी आहेत आणि एकूण 25 मॅचेस पुढच्या रविवारपर्यंत इथे होणार आहेत आणि एक महाअंतिम सोहळा, आपण ग्रँड फिनाले म्हणतो त्याचा, तसा तो कार्यक्रम आपला फायनलचा होणार आहे. विजेत्या टीमला चांगलं मोठं बक्षीस मिळणार आहे, भव्य असा हा कप मिळणार आहे. पण या या सर्व प्लेयर्सना चीअर अप करण्यासाठी त्यांचे सगळे कुटुंबीय मित्रपरिवार इथे उपस्थित आहेत. मला वाटतं इतक्या भव्य स्वरूपात पहिलाच हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होतोय. सर्व मंडळी अत्यंत उत्साहात आपल्या आपल्या टीमच्या फ्लॅगसह, आपल्या टीमसह इथे उपस्थित आहेत. बघा आपण Gonna
गेल्या एक आठवड्यापासून या मैदानावर CCL केमिस्ट चॅम्पियन्स लीग या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि आपण एक आठवड्यामध्ये 10 टीम्समध्ये रंगलेले अनेक रोमांचक सामने पाहिले, ज्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आजचा अंतिम सामना होता. 10 दिवसात या 10 टीम्समध्ये या 7 दिवसात जे काही सामने झाले त्याच्यातनं या सगळ्या प्लेयर्सने एक उत्तम खेळ दाखवला. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या 10 टीम्सच्या प्लेयरसाठी. आपल्या सगळ्या टीम्समुळे ही स्पर्धा झाली. आपण जो उत्तम खेळ इथे दाखवला त्यामुळेच ही स्पर्धा होऊ शकली. एक ब्राऊन कलरची सायकल डगआउट मधून हरवली सापडली तुमच्या. सांगतो तर केवळ आपल्या सगळ्यांमुळे ही स्पर्धा यशस्वी ठरलेली आहे हे 100% खरं आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांसाठी इथे टाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. पुढे जाण्यापूर्वी या डग जो आहे आपला प्लेयर्सचा तिथून एक ब्राऊन कलरची बॅग मिसप्लेस झाली आहे. कोणाला सापडली असल्यास ती जरूर की आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं. खूप खूप धन्यवाद निनाद सर. लेट RK दादा आमच्यातलेच एक खूप खूप आणि खूप जवळचे आमचे मित्र, अतिशय क्रिकेट प्रेमी, 365 दिवस ग्राउंडवर असणारा आमचा मित्र, करोनाच्या सेकंड वेव्हमध्ये आमच्यापासून दूर गेला आणि खरंच आम्ही त्या मित्राच्या आठवणीत हा कप ऑर्गनाईज केला आणि ते कप सुरुवात करताना फक्त एकच ध्यास डोक्यात होता, या मित्राच्या नावाने अतिशय सुंदर क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची. आणि आज आपल्या समोर सगळे एवढे मोठे व्यक्तिमत्व आणि आमच्या नगर शहराच्या, नगर जिल्ह्याच्या ताई आपल्यामध्ये आहे. ताई काल 2 दिवसापूर्वी IPL मध्ये त्यांचं वुमन्स IPL मध्ये निवड झालेली आहे. खऱ्या अर्थाने आज आमच्या दादाला ही सगळ्या मित्रांकडून श्रद्धांजली. कुठलाही मोठा इव्हेंट करायचा तर त्याला स्पॉन्सरर्स आणि को स्पॉन्सर्स आणि सपोर्टर्स हे 100% लागतात. आणि मला खरंच त्यातही अभिमान वाटतो का आमच्या फार्मा क्षेत्रातले नाही तर आपल्या नगर शहरात जे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, आमचे डॉक्टर्स मित्र आहेत, IMEचे सगळे मित्र कंपनी व MR असोसिएशनचे सगळे आमचे मित्र यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ दिली. त्यांच्यासाठी परत एकदा मी खूप खूप धन्यवाद म्हणतो. 9 तारखेला सामने चालू झालेत, आज 15 तारखेला सांगता होते. या 7 दिवसाच्या पर्वामध्ये या तिन्ही फॅकल्टीला नाही तर अहमदनगर शहराच्या प्रत्येक पब्लिकला हा उत्सवाचा व सणाचा वातावरण हा तयार झालेला होता. मी मनापासून प्रत्येक प्लेयर्सला, प्रत्येक सपोर्टला आणि सगळ्यात विशेष प्रत्येक आमच्या माता भगिनींना, स्पेक्टेटर्सला विशेष करून मी धन्यवाद देतो. परत एकदा जिंकणारे आपलेच, हारणारे सुद्धा आपलेच आणि पूर्ण टीम इव्हेंट दाखवणारे हे OC हे पण आपलेच. आमच्याकडून जर काही छोट्या मोठ्या चूक झाल्या असतील तर या मोठ्या मंचावरून मी आपली सगळ्यांची माफी मागतो व माझे 2 शब्द संपवतो. कालजी मला वाटतं खेळ आपल्याला हेच शिकवतो की आपण सगळेजण एकत्र असतो आणि हेच संघभावना वाढवण्यासाठी आपण मैदानावर येत असतो आणि मैदान आपल्यातला वैरभाव संपवतो असं समजतात. पुढे जाऊयात. आज आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं
प्रायोजकत्व दिलं असे आपले स्कायब्रिजचे संचालक माननीय श्री सुनीलजी छाजेड यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं. स्काय जाऊयात. आज आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, प्रायोजकत्व दिलं असे आपले स्कायब्रिजचे संचालक माननीय श्री सुनीलजी छाजेड यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं. स्कायब्रिजकडून मयूरजी कोठारी उपस्थित असतील तर त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. येस, सुनीलजी छाजेड यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आणि मी विनंती करतो दत्ताजी गाडळकर, विशालजी शेटिया आणि मनोज खेडकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुनीलजी छाजेड यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ माननीय अध्यक्ष त्यांचे माणिकरावजी विधाते सर यांना की आपण पुढे यावं. आणि मी विनंती करतो मनीषजी सोमाणी यांना की त्यांनी माणिकजींचा सन्मान करावा. यानंतर आज आपल्यामध्ये जी एक खास व्यक्ती उपस्थित आहे त्यांचा परिचय आपण आधी करून घेणार आहोत. मी विनंती करतो माननीय संदीपजी कोकाटे यांना की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख अतिथी आरती केदार यांचा परिचय करून द्यावा. डिले येतोय. एक सकाळीच पेपर वाचत असताना, लोकमत वाचत असताना बातमी वाचली की आरती केदार हिची IPL मध्ये निवड झाली. मी दुसऱ्या सेकंदाला त्यांचे गुरु निराळे सरांना फोन केला तर ते म्हणले आम्हालाही रात्रीच ही माहिती मिळाली आणि आम्ही खूप अतिशय आनंदात आहोत. आणि म्हणजे आम्ही जी स्पर्धा ज्या उद्देशानं आणि आमचा जो मोटो होता की महिलांना आपण कुठंतरी सन्मान दिला पाहिजे, महिला पुढं आल्या पाहिजे, त्या निमित्तानं आमच्या आरके दादाची एकुलती एक मुलगी आरके दादा गेल्यानंतर पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि आरके एजन्सी अतिशय चांगल्या याच्यामध्ये त्यांनी पुढं त्यांचा गाडा चालू ठेवला. त्यानंतर आम्ही सर्व ओनर्सचे मुलींना या ठिकाणी आम्ही बोलावून त्यांचा सत्कार केला होता. त्यांच्या हातानं फ्लॅग त्यांच्या हातानं आम्ही इथं फिरवला होता. तसंच आजच्याही आमच्या सर्व ओसी कमिटीच्या वतीनं एक अतिथी कुणाला बोलवायचं तर महिलालाच बोलवायचं, हा आमचा मोठा होता. आणि कर्मधर्म संयोगानं आमच्या डोक्यामध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्याचंच नव्हे तर अतिशय एका पाथर्डी तालुक्यातील अतिशय छोट्या खेड्यामध्ये असलेली ही आरती, मी मुद्दाम तिला ही म्हणतोय कारण एक आपलेपणा वाढतो. मी जर त्यांना आवाजावं घातलं तर एक थोडंसं परकीय व्यक्ती आहे, बाहेरची व्यक्ती आहे असं वाटेल. तर त्यांचा हातरळ येथे ही राहणारी आरती 8 किलोमीटरपासून हे गाव आहे, 8 किलोमीटर ती सायकलनं प्रवास करायची. सुरुवातीला ती ज्या शाळेमध्ये होती त्या ठिकाणी निराळे सर होते आणि त्या शाळेमध्ये ती खेळायला सुरुवात करण्यापूर्वी तिने व्हॉलीबॉलची सुरुवात केली होती. परंतु एक जसं गुरु एक चाणाक्ष आपल्या शिष्याला ओळखतो, तो व्हॉलीबॉलचा त्यांचा जो ग्रुप होता तो सर्व त्यांची स्वतःची एक अकॅडमी सुरू केली आणि त्याच्यामध्ये आरतीला दाखल केलं. आणि पाहता पाहता तिची क्रिकेटची आवड जशी वाढत गेली तसं तिला 2015मध्ये 8वी शिकत असताना ती खेळाची सुरुवात झाली. त्यानंतर एक
त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी खास करून त्यांनी बॉलिंगवरती त्यांना कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि जसं लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात तसे निराळे सरांना त्यांच्या पायातली गोलंदाजी कशी फेकता येईल हे त्यांनी शोधलं होतं. त्यामुळेच तिची 2017मध्ये महाराष्ट्रातून अंडर-19मध्ये तिचं सिलेक्शन झालं आणि आसाम आणि ओरिसा या ठिकाणी महाराष्ट्रातून खेळण्याचं तिला भाग्य मिळालं. पण तरी सिनियरमध्ये म्हणजे ज्या मोठ्या संघामध्ये तिची निवड झाली नाही, हिची खंत तिला होती. परंतु तिनं ते निराश न होता लढत राहिली आणि सर्वाधिक बळी घेत मागील वर्षी सिनियर संघात तिला संधी मिळाली आणि तिचं तिनं सोनं करून दाखवलं. 36 स्टेटमधून जे सर्व बॉलर्स आलेले होते त्यामधून सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून तिची निवड झाली. सध्या ती स्मृती मानधनाबरोबर खेळत आहे आणि 23 मे पासून जी महिला IPL सुरू होणार आहे तिचं कालच तिला नुकतंच या ठिकाणी अनाउन्समेंट झालेली आहे तिचं. आणि मला वाटतं कदाचित सर हा आमचा कदाचित भाग्य असावं की हा नागरी सत्कार कदाचित आमचा पहिला असावा, कारण सर म्हटलं की अजून फक्त आमच्या नातेवाईकाचे सत्कार सुरू झालेत, आमच्या पाथर्डीचाही अजून सत्कार झालेला नाही आहे. तर अशी व्यक्ती आणि आमचं सर्व CCL कमिटीचं भाग्य आम्ही समजतो की जो मोटो आम्ही घेऊन चाललो होतो महिलांसाठी, ते आम्ही ही स्पर्धा पुढे करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली, त्याचं कुठंतरी आज तीच झालं आणि अशी व्यक्ती आम्हाला या ठिकाणी लाभली म्हणून मी खरोखर सर्व कमिटीतर्फे मी धन्यवाद मानतो आणि तिच्या भावी क्रिकेट विश्वासाठी तिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या पाथर्डीचंच नव्हे, नगरचंच नव्हे तर पूर्ण भारताचं नाव तिनं नक्की चांगलं उज्ज्वल करील अशी मी आशा बाळगतो. सर्व आमच्या नगरवासियांच्या वतीनं, सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं, सर्व फॅमिली मेंबरच्या वतीनं, ओशी कमिटीच्या वतीनं तिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. तर मी विनंती करतो दीपालीताई जाधव यांना की त्यांनी पुढे यावं आणि विनंती करतो आरतीला की आपण इथे यावं आणि आपल्या सगळ्या नगरकरांच्या वतीनं आपला हा एक छोटासा सन्मान आम्ही इथे करू इच्छितो. CCL ची आमची सगळी जी कमिटी आहे, सगळी OC, द होल ऑर्गनायझिंग कमिटी, खोत सरांना विनंती आहे की त्यांनी यायचं. तसेच आरतीताईंचे कोच माननीय शशिकांतजी निराळे सर यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण इथेच थांबावं, सगळी CCL कमिटी आमची. मी विशालजींना आणि मनीषजींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शशिकांतजी निराळे सर यांचा सन्मान करायचा आहे. सगळे ऑल OC मेंबर्स प्लीज पुढच्या पण एका सत्कारासाठी सगळ्यांनी इथंच थांबायचं आहे. यानंतर आरतीताईंचे आई वडील माननीय शरदजी आणि सौ संगीताताई यांचाही सन्मान आपण इथे करणार आहोत. मी निलेशजी शर्मा आणि गवळी काकू यांना विनंती करतो
की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. मी विनंती करतो शरदजी आणि संगीता मॅडम यांना की आपण इथे यावं. ओसी मेंबर्स इथेच थांबा. आरतीताईंच्या आईवडिलांचा सत्कार करतोय आपण. सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्या ओसी मेंबर्सनी आपापल्या जागी आपल्या जबाबदाऱ्यांच्या जागी जायचं आहे. थँक्यू. विनंती करणारे एक छोटा सन्मान आपण करणार आहोत. राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष पाथर्डी माननीय आरतीताई निराळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सोनमताई गाडळकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आरतीताईंचा सन्मान करायचा आहे. सोनमताई गाडळकर यांना विनंती करतो की आपण आरतीताई निराळे यांचा सन्मान करायचा. मनोगत ना कोण नाव शिंगवी प्रवीण शिंगवी आरतीताईंना विनंती करतो. नमस्कार. मला बोलवल्याबद्दल सर्व मान्यवरांचे धन्यवाद. आणि ही स्पर्धा खूप अतिशय उत्कृष्टपणे पार पडली. मी म्हणते की ही स्पर्धा दरवर्षी अशीच घ्या. विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन आणि उपविजेते संघाचे हार्दिक अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. आपल्या बॉलिंगनं अनेकांच्या विकेट काढणारे हे सगळे कलाकार असतात, क्रिकेटर असतात. त्यांना हे असं काही माईक वगैरे दिला की जरा गडबड होते, स्वाभाविक आहे. त्यांना मी इथे बोलवलं तेव्हाच त्यांची प्रतिक्रिया ती फक्त आम्हालाच दिसली, इकडून तुम्हाला नाही दिसली. पण तरी सुद्धा त्यांनी वेळ छानपैकी बॉलिंग करून मारून नेली, त्याबद्दल त्यांचं विशेष बोलायचंय. नाव सांगा ना. बरोबर. आरतीताईसाठी एक शेर आहे, कारण की तुम्ही आता सांगितलं का क्रिकेटर्स आहेत खूप कमी बोलतात. उनके लिए एक शेर अर्ज है. परिंदों को मिलेंगी मंजिल ये उनके फैले हुए पर बोलते हैं. परिंदों को मिलेंगी मंजिल ये उनके फैले हुए पर बोलते हैं. और खामोश रहते हैं अक्सर ज़माने में वही लोग जिनके हुनर बोलते हैं. बहुत बहुत धन्यवाद. पाहून ना की आपण ती खूप महत्त्वाची गोष्ट असते, कारण कोणतीही स्पर्धा किंवा कोणताही इव्हेंट होण्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलेलं असतं. त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही गोष्ट असते. मी विनंती करतो दत्ता भाऊंना की आपण आभार प्रदर्शन करावं. प्रथमतः मी सर्व मान्यवर जे आज इथं आले, मी त्यांचे CCL कमिटी वतीने मनापासून धन्यवाद देतो. व विनिंग टीम कुंदन, सत्यम स्ट्रायकर्स आणि जे सर्व बाकीच्या टीम ज्यांनी आमच्यावर विश्वास देऊन या CCLमध्ये भाग घेतला आणि एक चांगलं क्रिकेट सर्व नगरकरांना बघायला भेटलं. खरंच मी मनापासून सर्व टीमचा मनापासून धन्यवाद देतो. आणि एक चांगलं क्रिकेट सर्वांना भेटलं आणि एवढे प्रेक्षक आज अंतिम सामना पाहायला आले. मी सर्व प्रेक्षकांचे पण मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सर्व OC कमिटी जे सर्वांनी 1 महिन्यापासून जे कष्ट घेतले आणि त्या गोष्टीचं खरं आजची झाल्यासारखं झालेलं आहे. मी OC टीमचं पण मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वजण आला त्याबद्दल पण मी मला धन्यवाद देतो. धन्यवाद.